खरं तर अशा प्रसंगी माझ्यापेक्षा उत्तम असं भांडे बोलू शकतात, कारण ते बोलतातच खूप आणि त्याला अशा प्रसंगी बोलायला खूप आवडेल. परंतु मंगेश कदम, विभा भागवत आणि तुमचा सर्वांचा चाहता, आमचा चाहता शशांक, मी मगाशी जरा सांगितलं म्हटलं मी आज पहिल्यांदा तुझा अभिनय बघतोय, कारण माझा टेलिव्हिजनशी फारसा संबंध येत नाही. कारण माझा आजपर्यंतचा अनुभव असा आहे की जेव्हा जेव्हा लावल्या तेव्हा तेव्हा शिव पडले मला. त्याच्यामुळे फारसा मी टेलिव्हिजनच्या वाटेला जात नाही. त्याच्यामुळे माझी आई, माझी पत्नी, माझी बहीण वगैरे शशांक शशांक चालू असतं ते आज कळलं. पण अत्यंत उत्कृष्ट असा अभिनय या सर्वांनी केला आणि खरं तर आमच्यासारख्या लोकांकडनं या गोष्टीची काही पावती मिळण्याची आवश्यकता नसते, सर्टिफिकेट मिळण्याची गरज नसते, पण तुम्ही एक मनमुराद आनंद आम्हा लोकांना देत असता, त्याबद्दल खरं तर आम्ही तुझे आभार मानले पाहिजे. झूम करते 300 कधी 250 कधी नाही 300 कधी असणार आहे. तेव्हा येईल नक्की वगैरे. तशी आम्हाला लोकांना भोगताची फार सवय असते, परंतु हे सर्व बघितलं. मागच्या वेळी आमची आजी गोरी इथे मित्र बसलेले, त्यांचं सेल्फी नाटक वगैरे गेलो होतो. कालच मी नटसम्राट पाहिला. मग अशीच आपले महेश मांजरेकर इकडे येऊन गेले होते आणि ते आले आले मला बोलले की मी आत्ताच कोल्हापूरवरून आलोय आणि मला सलमान खानला भेटायला कुठेतरी पनवेलला जायचं म्हणून त्यांनी मला सांगितलं. आणि माझ्या कानात पटकन हळू बोलला, काळू 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 गावी पटकन घेऊन काळू काळू गावी पटकन घेऊन गेलो होतो. काळू आपल्याला मलाच ते कळलं. पण हे सगळं पाहत असताना एक गोष्ट महत्वाची लक्षात येते की महाराष्ट्र केवढा समृद्ध आहे कलेमध्ये आणि सर्वच बाबतीत, कलाकारांमध्ये केवढा समृद्ध आहे. आणि आज ज्या प्रकारचा प्रेक्षक सगळेजण मराठी चित्रपटांना आणि नाटकाला, मी मागे मध्ये एका भाषणामध्ये म्हटलं होतं की हा खरा महाराष्ट्र धर्म. जसं आपण मंदिरामध्ये जातो आणि दानपेटीमध्ये आपण पैसे टाकतो, ती काही देवाला रिश्वत नसते, तर माझा धर्म असा वाढावा त्याच्यासाठीच माझं थोडस योगदान असतं ते. आणि तसंच मला असं वाटतं मराठी चित्रपट, मराठी साहित्य, मराठी नाटक हे वाढवणं, जगवणं, मोठं करणं हे आपल्या मायबाप जनतेच्या हातात असतं. त्याच्यामुळे त्याच्यासाठीच हे पुढचं योगदान असतं आपलं. 300 वेळा प्रयोगाला मी तिकीट काढून काय आता प्रमुख पाहुणा बोलल्यावरती नाही माझं तिकीट मीच फाडेल असं बोलणं पण थोडंसं चुकीचं वाटतं. पण त्यांनी बोलवलं आणि एक उत्तम कलाकृती मला आज त्यांनी दाखवली. माझ्या पत्नीने, माझ्या आईने मला असं वाटतं नाटक पाहिलंय. ती येऊन गेली होती. मी निघताना मला आईने सांगितलं की